राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. खूप भूक लागली असेल आणि जेवण पण टेस्टी पाहिजे आणि घरच्या साहित्यात कसं बनवायचं, तो आज मी तुम्हाला पुलाव दाखवणार आहे. अगदी झटपट होणारा आणि घरच्या साहित्यात बनणारा हा पुलाव आहे. तुम्ही हा जरूर ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतला आहे आणि हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा तांदूळ रेशनचा आहे. तुम्हाला जो पाहिजे तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता. फोडणीसाठी इथे 1 टोमॅटो घेतला आहे, 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, पुदिन्याची पाने, लिंबू, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट, मटर आणि खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र, बडी वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी, हिरवी वेलची असं घ्यायचं आहे. आणि हा बिर्याणी मसाला आहे. याची रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूबवर टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता फोडणी कशी द्यायची ते आता आपण पाहू. मी इथे 1 कुकर घेतला आहे आणि त्या कुकरमध्ये थोडं मी आता तेल टाकणार आहे आणि ते तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत आणि हे खडे मसाले 1 ते 2 सेकंदच भाजून घ्यायचे आहेत. आणि आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा गुलाबी रंगापर्यंत चांगला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि हा टोमॅटो पूर्णपणे असा शिजला पाहिजे चांगला, तोपर्यंत याला भाजायचा आहे. आणि त्याचबरोबर त्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहेत आणि हे सर्व आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे. आलं आणि लसूणची पेस्ट यामध्ये टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे आणि हा पुलाव 30 मिनिटात होतो. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर याची पानं टाकून घ्यायची. पुदिन्यामुळे खूप छान असा पुलावाला वास येतो. तुमच्याकडे असेल पुदिना तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर नाही टाकला तरी काही हरकत नाही. आणि पुन्हा आता हे एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मटर टाकणार आहे मी. तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या असतील, फ्लावर असेल, कोबी असेल, वांग असेल, ते तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये मी बिर्याणी मसाला टाकणार आहे. या बिर्याणी मसाल्याची रेसिपी मी यूट्यूबवर ऑलरेडी मी टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. हा मसाला खूप टेस्टी आणि याला वास पण खूप छान येतो. आता पुन्हा आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये जो तांदूळ भिजवून ठेवला होता आपण, तो तांदूळ आपल्याला आता यामध्ये टाकायचा आहे. आणि पुन्हा आपल्याला आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण नंतर पाणी घालणार आहोत. तर पाण्याचं प्रमाण असं आहे की तुमचा तांदूळ जर 2 वाटी असेल तर आपल्याला पाणी 4 वाटी घालायचं आहे. आणि आता यावर आपण लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता शेवटी घालायचं आहे ती कसुरी मेथी घालायची आहे आणि तूप घालायचं आहे. तुपामुळे भात चांगला सुटसुटीत होतो आणि चवीला पण चांगला लागतो.
आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकर बंद करूया. आणि या कुकरला 3 शिट्ट्या करायच्या आहेत. 3 पेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, नाहीतर भात चिकट होण्याची शक्यता आहे. तर कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हा कुकर मी 3 शिट्ट्या झाल्यानंतर थंड होऊ दिला होता आणि नंतरच मी आता हा ओपन करते. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा पुलाव बनलेला आहे आणि याचा वास पण खूप छान असा येतोय आणि खूप मोकळा असा भात झालेला आहे. तर असा पुलाव तुम्ही कधी डाळ भात खायचा कंटाळा आला असेल किंवा भूक लागली असेल व झटपट जेवण पाहिजे असेल तर हा असा पुलाव नक्की ट्राय करा. यामध्ये बिर्याणी मसाला वापरलाय, त्यामुळे याला खूप छान अशी चव आलेली आहे. आणि या भाताबरोबर भाजी नसली तरी चालते, नुसतं लोणचं किंवा पापड असला तरी पुरे आहे. खूप छान असा टेस्टी पुलाव बनलेला आहे. तुम्ही हा पुलाव नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये मला जरूर कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.